माझी मेसेज बोलते तुम्ही जाता लढायला, पण हे 10 कोटीचा गुन्हा कसा काय आपण हे करायचा? तर तो गुन्हा दाखल कोणी केलाय? तो बेकायदेशीर आहे. आम्ही जर जमिनीचे मालक आहोत, आम्ही या भागाचे मालक आहोत, तर आमच्यावर गुन्हे नोंद करणं याचा विचार न्यायालयाने पण केला पाहिजे, पोलिसांनी पण केला पाहिजे. आणि म्हणून या आंदोलनामध्ये पोलिसांनी कोणावरही गुन्हे दाखल करू नये. भंतेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन होतं, शांतीच्या मार्गाने होते, आणि म्हणून कुणीही गुन्हे दाखल करू नयेत ही नम्र विनंती करतो. आणि गुन्हे जर दाखल झाले तरी जमीन आम्ही सोडणार नाही. ते गुन्ह्यांचा पण एक गौरव असतो, तो तुम्हाला सांगतो. भंतेंवर जे गुन्हे दाखल झालेत तिथे, ते गुन्हे काय सिद्ध करतात? त्या जागेवर महानगरपालिकेचा अधिकार नाही, भंतेंचा. म्हणजे गुन्ह्याने पण काय चांगलं होतं, जसं सैन्यामध्ये अधिकारी सैनिक लढतात, छातीवर गोळी लागते, सैनिक जखमी होतो, पण ती जखम चोरीची नसते, अभिमानाची असते. या भूमीच्या रक्षणासाठी आम्ही लढलो. तसं काही तुमच्यावर गुन्हे दाखल झाले तर मिरवण्याचा विषय आहे. पोलिसांचं ते पत्र घरामध्ये फ्रेम करून ठेवा, बुद्धभूमीसाठी आम्ही लढलो. जसे अंगावरचे दागिने आहेत तसे गुन्हे पण मिरवण्याचा विषय आहे. ताई, मी तुम्हाला एकदा भावनिकतेकडून सत्याकडे देतो. बाबासाहेबांसाठी लढतोय म्हणजे कोणासाठी लढतोय? जमिनीसाठी लढतोय. जमीन सोडून काय बोलायचं नाही. पोलीस असतील, प्रशासन असेल, महानगरपालिका, 7-12 समोर ठेवा, नंतर बोला. कारण आपलं का आपण भरकटतो. म्हणजे संपत्तीचा मुद्दा आला की आपण बोलतो संपत्ती काय करायची, जग हे नश्वर आहे. मग जग हे नश्वर आहे तर हे जमीनदार लोक जमिनींच्या मागे का लागलेत आणि आम्ही का नाही लागत? आणि म्हणून हा जो दृष्टिकोन आहे, मी माझ्या बहिणी जमल्यात खाली बसून, खरं पण उतार आहे तिथे, टाळ्या होतं, जरा टाळ्या वाजवा बहिणीसाठी. बघा, आपण या आंदोलनामध्ये 2च आगरी आहेत. आगरी सेनेचे नेते पण इथे येणार आहेत, तर आम्ही आमच्या पण घोषणा देतो. बोला सगळे. आई एकविरेचा, महाप्रजापतीचा, सावित्रीमाईंचा, जिजाऊंचा, महिला शक्तीचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, राजर्षी शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. माझ्या समोर जे राजकीय पक्ष आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांना खूप आदर देतात, आणि म्हणून त्यांच्या भाषेत सांगतो की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असा आदेश देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि तुम्ही 32 एकर जागा जर खायला निघाले तर कसं काय होणार? शिवाजी महाराजांचा बॅनरवर फोटो कसा लावणार? आणि म्हणून शिवाजी महाराजांचा हा रयतेच्या राज्याचा गुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आवडला, आणि म्हणून त्यांनी जय भवानी जय शिवाजी ही घोषणा दिली. ती कशासाठी दिली? की इथल्या रयतेला जमिनींचा अधिकार मिळाला पाहिजे. जमीनदारी ही लुटण्यासाठी नाही. कोकणातून बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे आम्ही ही जमीनदारी उद्ध्वस्त केल्याचा इतिहास आहे. इथे कोकणामध्ये ओबीसी आगरी कोळ्यांचा विजय झालाय बाबासाहेबांच्या नेतृत्वामुळे, आणि असा विजय या बुद्धभूमीच्या आंदोलनात सगळ्यांचा व्हावा, आणि या देशामध्ये संविधानाचं राज्य राहावं, संविधानाने मनुस्मृती इथे नसावी. आणि म्हणून ही जी लढाई आहे त्या लढाईसाठी जे सहभागी आहेत त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, आणि सांगतो की या आंदोलनामध्ये शांततापूर्ण, विद्वत्तापूर्ण भाषण करा. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान सांगितलंय, संविधान काढा गुगलमधून, आणि जमिनीचे अधिकार कुठले आहेत, इथे तहसीलदारांनी पंचनामा काय केलाय, न्यायालयाने काय निर्णय, ते पेपर काढा आणि ते वाचून दाखवा. कायद्याच्या भाषेत बोला. कारण सरकारचं असं आहे, सरकार काय करतं, एखाद्या माणसाला पिसाळलेला कुत्रा असं जाहीर करतं आणि त्याला तडीपार करतं किंवा गोळ्या घालतं. आपण पिसाळलेले कुत्रे पण नाही आणि तडीपार लोक पण नाही. आम्ही संविधानिक लोक आहोत. संविधानाची प्रतिभा आपल्या बोलण्यातून, वागण्यातून गेली पाहिजे, आणि हे ज्या शासनाला उत्तर आहे, शासन नरम होणार आणि सांगणार. आज जे व्हिडिओ आहेत हे पत्रकार बांधवांनी जर दाखवले तर या जिल्ह्यातल्या जमीनदारांचा धंदा पूर्ण बंद होणार आहे. या जिल्ह्यातल्या जमीनदारांना आमच्या जमिनी लुटता येणार नाही, आमच्या झोपडपट्ट्या विना चौकशी तोडता येणार नाही. ज्या पद्धतीने पोलीस बांधवांचा गैरवापर होतोय त्याचा अनुभव आम्ही नवी मुंबईत एअरपोर्टमध्ये घेतला. तिथे पण बहुधा लेण्या तोडताना पोलीस आले आणि लेण्या तोडल्या, पुरावे नष्ट केले गेले. आणि म्हणून जागृत राहा. पुन्हा एकदा माझे दूर बांधव आहेत त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि खरं म्हणजे ही जी सभा आहे, या सभेला जर नीट मंडप असता तर 1000 लोकांनी आपली भाषणं ऐकली असती. पण आमची थोडी चूक झालेली आहे की आम्ही हे इथले रितसर परमिशन घ्यायला पाहिजे की बाबा नाही, इथे आम्ही बसणार, रस्त्यावर बसणार. लोकांचं आंदोलन आहे, लोकांचं आंदोलन रस्त्यावरच झालं पाहिजे. पण याचा ठीक आहे. पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, 2 मुद्दे या आंदोलनात आहेत की या जमिनीचा रितसर पंचनामा झालेला आहे, त्याची कॉपी भंतेंकडे आहे, तहसीलदारांनी मान्य केलंय. इथे 1980 पासून ताबा कब्जा वहिवाट आमची आहे, आणि त्या जमिनीवर पूर्ण मालकी कायद्याने आजही आमची आहे. महानगरपालिकेने 7-12 फिरवलाय.
हे जे सांगतात आयुक्त ती फसवणूक आहे, त्यामध्ये फ्रॉड आहे, ईडीची केस आहे ती, आणि ती गुन्हा नोंदवला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे, न्यायालयाने पण निर्णय दिलाय की बनतेनं या जागेतून निष्कासित करता येत नाही, हटवता येत नाही. त्यामुळे जमीन आमची आहे. मी दोनच मुद्द्यांसाठी बोललो की यामध्ये जमीन मालकी आमची आहे. आणि दुसरी गोष्ट आम्ही त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1932ला आंदोलन करून आम्हाला कुळ कायदा दिला. आम्ही जमिनीचे मालक बनलो. लोकनेते दिबा पाटलांनी शिडकेविरुद्ध लढून 12.5% भूखंड दिले. दत्ता पाटील यांनी सेज विरुद्ध लढून सेजला समुद्रात बुडवलं. परंतु त्या जमिनी राखायच्या असतील तर या समाजाला आता बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि भगवान बुद्धाच्या पंचशिलाची आवश्यकता. जर दारू पिणं सोडलं नाही तर कमावलेल्या जमिनी पुन्हा बारमध्ये जातात. तुमच्या बहिणीसाठी सांगतो. आणि म्हणून पंचशील सुद्धा सांगायची गरज आहे. आणि हे पंचशील सगळ्या नेत्यांना कळू द्या, आमदार खासदारांना. तुमच्या पण मुलांना तुम्ही चांगला संस्कार नाही दिला तर सगळे कमवून सुद्धा ते गमावतील. आणि म्हणून भगवान बुद्धाची का गरज आहे? भगवान बुद्धाचंच का आपण नाव घेतो? बुद्धभूमी कशासाठी गरजेचं आहे? आज मुंबईला भगवान बुद्धाच्या पंचशिलाची प्रचंड गरज आहे. आणि एवढी मुलं व्यसनी झाली, म्हणजे पेपरला बातम्या वाचता, गांजा, चरस यामध्ये तरुण पिढी बर्बाद होते. आणि याला फक्त पोलीस थांबवू शकत नाही, याला थांबवण्यासाठी संस्कारांची गरज आहे. म्हणून बुद्धभूमीच्या भिक्खू संघाची गरज आहे. नाहीतर आम्ही कशाला, ते तरी कशाला वाढले असते? त्यांचं काम काय चाललंय? समाजाला चांगल्या मार्गावर नेण्यासाठी भिक्खू संघ काम करतो. नाही तर बाकीचे साधू कुठे लढतायत? कोणी लढत नाही. पोरं मारतात फटाफट, गाडीचे ऍक्सिडेंट होत आहेत, दारू पिऊन गाडी चालवली म्हणून ऍक्सिडेंट होतो. कोण त्याचा अंदाज घेतो का? आमच्या मुली म्हणजे गर्भजय चिकित्सा करून गर्भातच मारल्या जातात. याच्याकडे काय मनुस्मृती आहे? लग्नात हुंडा द्यावा लागतो म्हणून बाप चेक करतो आणि गर्भातच मुलीला मारतो. ही जी मनुस्मृती आहे, ही नशा आहे, ही बंद करायची असेल तर बुद्धभूमीची आपल्याला गरज आहे. मी खूप वेळ बोललो आणि एवढा वेळ आपण मला शांतपणे ऐकून घेतलं. रस्त्यावरचं हे भाषण आहे, रस्त्यावर आपण बोललोय, त्यामध्ये प्रामाणिक हेतू माझा हाच आहे की बुद्धभूमी म्हणजे चांगलं शिक्षण देणारं, संविधानाचं शिक्षण देणारं ठिकाण आहे. ते ठिकाण वाचलं पाहिजे आणि त्याच्यावर पर्यायाने सगळ्यांचा जनतेचा अधिकार आहे, सगळ्या जनतेचा आहे, सगळ्यांचा आहे. त्यामध्ये भांडणच नाही. आणि हे जे भांडण आहे हे संविधानाचं भांडण आहे. आणि संविधानाला साकार करण्यासाठी रस्त्यावर लढल्याशिवाय पर्याय नसतो. काही लोकांना वाटतं की संविधान आम्ही भाषणातून, लेखनातून, पुस्तकातून वाचवू, पण रस्त्यावरचा संघर्ष संपला तर संविधान सुद्धा संपू शकतं. आणि म्हणून ते कॉक्रोच पार्टीच्या तरुणांनी जे आंदोलन केलंय त्यांनी सांगितलं की तुम्ही पेपर फोडत असाल तर अभ्यास करून फायदा काय? आणि म्हणून जे जे रस्त्यावर येतात ते कायद्याने येतात. आणि म्हणून माझ्यासोबत आलेले रमेश पाटील विश्व हिंदू परिषदेचे नेते आहेत, त्यांचं मी इथे आभार मानतो. आणि आगरी सेनेचे नेते ठाणकर, चंद्रकांत ठाणकर साहेब यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिला आहे. मला असं वाटतं, मी बौद्ध बांधवांना विनंती करेन की आपले इतर जातीतले जे बांधव आहेत, ओबीसी असतील, SC असतील, त्यांच्याकडून पत्र घ्या आणि ती पत्र सगळी सोबत ठेवा आणि दाखवा की आम्हाला सगळ्यात जास्त पाठिंबा आहे, कारण आम्ही न्यायासाठी लढतो. कारण आता स्पर्धा होईल आणि असं दाखवलं जातं की बनतेच्या बरोबर कोणी नाही, अशी चर्चा आणि प्रचार चालू आहे. तर आपल्याला सगळ्यांना मित्र आहे, सगळ्यांना म्हणजे नातेवाईक आहेत. विनंती करू शका महाराष्ट्रात सगळ्या पत्रकारांना, आवाज इंडियाचे पत्रकार आमचे मित्र इथे आलेले आहेत. दादा तुम्ही कुठले पत्रकार? रिपब्लिकन नेशन न्यूज. तुम्ही कोण आहात? प्रजासत्ताक जनता. दादा तुम्ही कोण आहात? हा काय? सन टीव्ही. आणि बघा ताईंना पण सांगतो, कुठल्याही कार्यक्रमात पहिलं आमंत्रण म्हणजे पत्रकारांना द्यायचं. आज पत्रकार आपल्या बरोबर असतील तर हे आंदोलन जगाला कळेल. आणि तुम्हाला पण सांगतो, बातमी लाईव्ह केली ना, नाही तर तुम्हाला फोन येतील आणि सांगतील की हे दाखवू नका. तर आम्ही तर काय देणार नाही, बिचारी गरीब आहोत, पण न दाखवण्याचे पण पैसे मिळतात, बातमी दाखवायचीच नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं जयभीम घेऊन तुम्हाला शपथ देतो ही बातमी पूर्ण दाखवा. माझं काही चुकलं असेल तर माफ करा, परंतु हे आंदोलन जमीन हक्काचं आंदोलन आहे. जमीन हक्काचं आंदोलन असल्यामुळे आम्ही या आंदोलनात आहोत. आमचा कुणावरही राग नाही. आम्हाला इथल्या आगरी, कोळी, भंडारी, कराडी, ओबीसी, SC ST यांचा जमीन मालका हक्क निश्चित करायचा आहे, म्हणून या आंदोलनात आम्ही आलोय. मला या आंदोलनात नव्याने मी घोषणा केली की या देशाचा 50% सातबारा माझ्या बहिणीच्या नावावर झाला पाहिजे. भाऊजींना पण विनंती आहे आणि सासऱ्यांना पण विनंती आहे, सगळ्यांना विनंती आहे. आणि म्हणून हा सातबारा महिलांचा कायम टिकून राहावा हे बाबासाहेबांचं म्हणणं होतं. म्हणून संविधानामध्ये पहिल्यांदा हिंदू कोड बिलासाठी बाबासाहेब लढले. मला वाटतं ताईंनी हा विषय अनेक कार्यक्रम करून आमच्या पण महिलांना सांगितला पाहिजे. आणि बनतेना पण माझी विनंती आहे की जर सरकार ऐकत नसेल, तुम्हाला सुद्धा भगवान बुद्धासारखं दारोदार जावं लागेल.
केवळ बुद्धाविहारात बसून चालणार नाही, लोकांना समजावं लागेल, संविधान घेऊन समजावं लागेल जमीन आमची कशी आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांना मी मानतो, त्याचं कारण आहे ते कित्येक वर्ष चालली आणि लोकांना हे समजावलं. आज आम्ही न चालल्यामुळे काही लोकांचं आमच्यासारखं असं वजन वाढलेलं आहे की त्यांना एका ठिकाणी उभं राहता पण येत नाही आणि बसता पण येत नाही. त्याचं कारण आमचं आळसामुळे वजन वाढलेलं आहे आणि हे कमी करायचं असेल तर आम्ही चाललं पाहिजे. हे आंदोलन मला वाटतं जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत थांबणार नाही. पण उरलेले जे लोक आहेत हे बघतात कार्यक्रम, त्यांनी सगळ्यांना जाऊन सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला कुळ कायदा कसेल, त्याची जमीन राहील, त्याचं घर हा आदिवासींना, SC ST ना तेवढाच गरजेचा आहे जेवढा बुद्धभूमीला गरजेचा आहे. आणि बुद्धभूमी हे फक्त धार्मिक आंदोलन नाही, भारताचा सातबारा कोणाचा असावा, उपेक्षित वंचितांचा असावा, ज्यांच्या वाट्याला जमीन नाही, ज्यांच्या वाट्याला घर नाही, त्याचं आंदोलन आहे. त्यामुळे या आंदोलनाला सगळ्यांनीच पाठिंबा दिला पाहिजे. मी एवढीच विनंती करेन की इथे पत्रकार बांधवांनी आज ही बातमी दाखवून फार मोठं धम्मदान दिलेलं आहे. याची किंमत पैशात करता येणार नाही, कारण आमचे जे विरोधक आहेत त्यांचं हजारो कोटींचं नुकसान एक बातमी करणार आहे. तुम्हाला माहित नसेल, आम्हाला माहित आहे, हजारो कोटींचं नुकसान होणार आहे. पण बातमी इमानदारीत दाखवली गेली पाहिजे. आणि म्हणून मी सगळ्या सत्ताधारी पक्षांचं माझा विनंती आहे, 2 वेळा लोकसभा लढलो पण जिंकलो नाही, पण रस्त्यावरचा हरलेला खासदार मी जे बोलू शकतो तसा प्रामाणिकपणे तुमचा असेल तर खासदारांनी इथे येऊन भाषण करावं आणि सांगावं की ही जमीन आम्ही दिली तुम्हाला. तुम्ही खरोखर लोकांमधून निवडून आला, लोकांमध्ये या आणि सांगा की जमीन दिली. आता आम्हाला काय माझ्या खिशातली जमीन द्यायची आहे का? त्या देशाची जमीन आहे, तिची कसतोय त्याला देतोय. पण कुठल्याही आमदाराने कुठल्याही खासदाराला नम्र विनंती आहे की तुम्ही लोकांमध्ये यावं आणि सांगावं, बरोबर आहे. आणि आता असं केलं तर पुढल्या निवडणुकीला तुम्हाला आम्ही मतं देऊ. पण जर आमची जमीन भेटली नाही तर तुम्हाला आम्ही मतदान देणार नाही. काही सांगतो, 1 रुपया न देताना 76,000 मतं मला दिलीत लोकांनी, 1 रुपया न देता. ही इमानदारी आहे लोकांची. पण लोकशाही यशस्वी करायची असेल तर आपल्या जमीन हक्कांसाठी लढलं पाहिजे. केवळ शिक्षण आणि नोकऱ्या यांनी समता येणार नाही. पाणी पाहिजे, जमीन पाहिजे, जंगल पाहिजे, हे पण पाहिजे. आणि बुद्धभूमीची जागा झाडं आहेत, पानं आहेत. मी पुन्हा एकदा आमचे नेते आगरी समाजाचे वनमंत्री गणेश नाईक यांना विनंती करतो, जसं TDR घोटाळा झाला तिथे झाडं तोडण्याचा घोटाळा पण झालाय. आपण यात लक्ष घालून याच्यात गुन्हा दाखल करा. ज्यांनी झाडं तोडली त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. किती झाडं आहेत? 42 झाडं. वनमंत्री गणेश नाईक यांना माझी विनंती आहे की त्यांनी यामध्ये गुन्हे दाखल करावे, तोडलेली झाडं पुन्हा लावावीत या जूनला. आणि ही बुद्धभूमी आहे, ही बुद्धभूमी या आंदोलनामुळे प्रसिद्ध झालेली आहे आणि याच्यामुळे लोक खूप येतील. आणि पुन्हा एकदा सांगतो आगरी कोळी समाजाला, भगवान बुद्ध आणि आगरी कोळ्यांचं यांचं घरचं नातं आहे. भगवान बुद्धाची आई महामाया एकविरा, जिला आम्ही मानतो ती कारलेला बसलेली आहे. नाला सोपाऱ्यातून आम्ही सम्राट अशोकाच्या मुलांना श्रीलंकेत घेऊन गेलेले लोक आहोत. आणि म्हणून या समाजामध्ये वेगळे पण काहीच नाही, आम्ही एकच आहोत. ही सगळी बातमी आपण लोकांना पोहोचवावी. या आंदोलनाला सगळ्यांनी सहकार्य करावं ही माझी विनंती आहे. मी धम्माच्या भाषेत सांगतो, धम्मदान द्यावं, कारण इथे पाणी लागतं लोकांना. काही लोकांनी पाणी आणलं तर पैसे नका देऊ, पाणी आणा आणि पाणी वाटा. काही लोकांना उपोषण तर नाही ना बनते की उपोषण नाही ना, मग आता भूक लागेल लोकांना, दुपारी डोक्यावर सूर्य आहे. कोणी अन्नदान करायचं असेल तर अन्नदान करा, पण अन्नदान विश्वासू माणसाकडून घ्या, कारण त्यामध्ये आता भेसळ होण्याची शक्यता आहे. कारण सगळ्यांची इच्छा आहे की आंदोलन होऊ नये, अशी इच्छा आहे. त्याच्यामुळे चांगल्या माणसाकडून घ्या, पण लोकांनी या दमदानाची आवश्यकता आहे. मी निसर्गाला आणि सूर्याला धन्यवाद देतो की मगाशी खूप ऊन होतं पण आता सावली आली. सावली आली की नाही? आली की नाही? मग सूर्यासाठी टाळ्या वाजवा. अहो, त्या आकाशातल्या दूरच्या सूर्याला कळतंय की यांना सावली पाहिजे. मग इथल्या नगरसेवक, इथल्या आमदार आणि खासदारांना का समजत नाही की इथे येऊन भाषण करावं, यांचा अधिकार देऊन आत्ताचे आंदोलन संपवून टाकावं, इथे आंदोलन संपवून टाकावं. पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो. पत्रकार बांधवांना स्वतंत्र इंटरव्ह्यू मी द्यायला तयार आहे, बोलायला तयार आहे, आपण नंतर देऊ. पण पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदार हे इथे अजून एकही आलेला नाही, प्रशासन आलेलं नाही आणि न्याय व्यवस्थेने पण आपल्याला निकाल दिलेला आहे. पण या परिस्थितीमध्ये निर्णय घ्यायला कोणी तयार नाही. आणि चौथा स्तंभ म्हणून, चौथा खांब म्हणून पत्रकारांवर आमचा प्रचंड विश्वास आहे. आणि निश्चितपणे या बुद्धभूमीचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर सगळ्या पत्रकार बांधवांना मी अलिबागला माझ्या रिसॉर्टवर जेवायला बोलवणार आहे. काही दिवसांनी यायचं नाही, पण जिंकून दाखवायचं. आज आपण उपाशी राहू, काय करू, लढू, पण आपल्याला हे आंदोलन जिंकायचं आहे.
आणि आंदोलन सरकार विरोधी नाही. माझी विनंती आहे, प्रश्न कायद्याचा आहे. आम्हाला कायदा हरवून द्यायचा नाही, संविधानाला हरवून द्यायचं नाही, जिंकायचं आहे. म्हणून हा 7-12 आमच्या नावाने झाला पाहिजे. कसा तो ऐकायचा असेल तुम्ही या 1 to 1 चर्चा करू, आमची तयारी आहे, चर्चा करू. पण आंदोलन हे टिकलं पाहिजे ही विनंती आपल्याला करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माफी मागतो की मी जरा चुकलो असतो, जास्त बोललो असेल तर माफ करा. धन्यवाद.